नमस्कार, माधुरी किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अळूचं फतफतं बनवायचं दाखवणार आहे। त्यासाठी मी हे भाजीचं अळू घेतलं आहे। हे अळू धुवून स्वच्छ धुवून याचे देठ कापायचे आणि पानं वेगळी करून बारीक चिरून घ्यायचं। आता हे साफ करायचं कसं ते मी दाखवते। याचे देठ असे कापून घ्यायचे। आणि देठ असे सोलून घ्यायचे। हे देठ असे सोलून घ्यायचे आणि मग बारीक चिरायचे। असे सोलून घ्यायचे आणि चिरायचे। आणि ही पानं अशी वळकटी करून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। बारीक चिरून घ्यायचं आणि देठ पण बारीक चिरायची। अळू कापून झाल्यावर मी 3 शिट्या काढून कुकरला उकळून घेतले आणि वाल आणि शेंगदाणे वाफून घेतले। आणि त्याला लागणारं साहित्य कांदा, जिरं, तिखट मसाला, हळद, लसूण, गूळ आणि खोबरं वाटलेलं ओलं खोबरं आणि चिंचेचं कोळ। प्रथम आपण तेल टाकून घेऊया। तापल्यावर जिरं घालूया। जिरं तडतडल्यावर आपण त्याच्यात हिंग घालूया। मग बारीक केलेला लसूण टाकूया। लसूण थोडा फुलल्यावर आपण याच्यात कांदा घालूया। कांदा मऊ होईपर्यंत परतायचा चांगला। कांदा आपला नरम पडलाय, आता याच्यात हळद घालून घेऊया आपण। आणि मी लाल तिखट घालणार आहे। कोणाला आवडत असेल तर हिरव्या मिरचीमध्ये बनवलं तरी चांगलं लागतं। मी लाल तिखट वापरते, आमचा मालवणी मसाला वापरणार आहे। हिरव्या मिरचीत पण छान होतो। आणि परतून घ्यायचं। परतून घेतल्यावरती मी शेंगदाणे आणि वाल वाफून घेतले ते घालून घेणार। आता मी हे उकळून घेतलेले अळू यात घालते। आपण अळू उकळून घेतल्यामुळे आणि शेंगदाणे आणि वाल वाफवून पण घेतल्यामुळे हे अळू शिजायला वेळ नाही लागणार आपल्याला। आता आपण याच्यात मीठ घालून घेऊया। मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचं। आणि मग गूळ घालून घ्यायचं आणि
अळू खाजरं असतं, म्हणून याच्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा कोकम टाकायचं. ह्या सीझनमध्ये अळू 12 मासे येतं, पण ह्या सीझनमधल्या श्रावणातलं आणि भाद्रपद महिन्यात अळू खूप छान लागतं. आता आपल्या अळूला उकळी फुटली आहे, तेव्हा मी हे ओलं खोबरं वाटलेलं लावलं आहे आणि 2 मिनटं गॅस चालू ठेवणं आणि बंद करणं. आता आपलं अळू तयार झालं आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपलं अळूचं फतफतं तयार झालं आहे. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.